हॅलो फ्रेंड्स, श्वेताज रसोईच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत करटुलेची भाजी. करटुले आपण स्वच्छ धुवून चिरून घेतले आहेत. लसूण बारीक चिरून घेतला आहे. 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट हे जिन्नस आपण घेतले आहेत. चला तर पाहूया कशी बनवतात भाजी. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात साधारण 3 छोटी पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यात मोहरी, जिरं टाकायचं आहे. जिरे मोहरी चांगलं तडतडले की त्यात मग लसूण टाकायचं आहे. लसूण थोडासा लालसर झाला की लगेचच त्यात आपण बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. करटुलीची भाजी ही साधारण आषाढ श्रावण या महिन्यात मिळते. ही भाजी खूप गुणकारी आहे. ही 1 किंवा 2 वेळेस तरी ह्या सीझनमध्ये खायला हवी. ती खूप गुणकारी आहे शरीरासाठी. ही साधारण विरार, वसई, पनवेल, ठाणे जिल्हा या भागात जास्त मिळते. आपण पाहू शकता आपला कांदा छान परतून झालेला आहे. लालसर असा रंग आलेला आहे कांद्याला. आता आपण त्यात अर्धा टीस्पून हळद टाकणार आहोत. साधारण 2 ते 2.5 टीस्पून आपण इथे लाल मिरची पावडर टाकणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. सर्व जिन्नस आपण एकत्र छान करून घेणार आहोत. आपण पाहू शकता आपले सर्व जिन्नस छानपैकी एकत्र झालेले आहेत. आता आपण त्यात चिरलेली बारीक करटुले टाकून घेणार आहोत. करटुले आपण त्यात टाकल्यानंतर छानपैकी परतणार आहोत. लक्षात ठेवा, जेवढी फळभाजी जास्त परतणार तेवढं त्या फळभाजीला चव जास्त येणार. आपण यात पाण्याचा वापर नाही करणार. आपण पाहू शकता आपण छान परतून घेत आहोत. ही भाजी वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. ह्यावर छान परतून झालं की झाकण ठेवायचं आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे. एक 10 मिनिटात ही भाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते. दहा मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी छान वाफेवर तयार झालेली आहे. आपण पाहू शकता. आता आपण ही भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भुरभरून खाण्यासाठी सर्व करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.